तर बाळांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोऑर्डिनेट जिओमेट्री या चॅप्टर मधला ग्राफ्स ऑफ लिनियर इक्वेशन्स हा भाग बघणार आहे. तुम्ही म्हणणार सर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हाच मुद्दा घेतला होता, ग्राफ्स ऑफ लिनियर इक्वेशन्स. पण आपण इथं मी सांगितलं होतं लिनियर इक्वेशनचे दोन टाईप आहेत, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आणि दुसरा टाईप आहे तो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजे एका चलातल्या रेषीय समीकरणांचे आलेख कसे काढायचे तो भाग बघितला होता. आज आपण पाहणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, ग्राफ्स ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे दोन चलातल्या रेषीय समीकरणांचे आलेख आपण कसे काढायचे हा भाग आपण इथं पाहणार आहोत. आता बाळांनो, एक थोडस मी इक्वेशन इथं घेतो, त्या इक्वेशनचा ग्राफ काढायचा मला. बघा, x प्लस वाय इक्वल टू 5, x अधिक y बरोबर 5 या समीकरणाचा आलेख काढायचा. तुम्ही म्हणणार सर याचा ग्राफ आपण काढूया, परंतु याचं महत्व जरा थोडस सांगतो बाळांनो. पुढल्या वर्षी ज्यावेळी तुम्ही इयत्ता 10वी मध्ये शिकाल आणि 10वी मध्ये मॅथ्स 1चा पहिला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे दोन चलातली रेषीय समीकरण नावाचं एक प्रकरण आहे. आणि या प्रकरणामध्ये जर बघितलं तर मेथड्स ऑफ सॉल्व्हिंग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे दोन चलातली रेषीय समीकरण सोडवण्याच्या पद्धती आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने तीन पद्धती ज्या आहेत त्या तीन पद्धती प्रामुख्याने दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली पद्धत जी तुम्हाला दिलेली आहे ती पहिली पद्धत आहे ती म्हणजे ग्राफिकल मेथड म्हणजे आलेखाच्या साह्याने ती समीकरणं सोडवणं. म्हणजे तिथं सुद्धा तुम्हाला ग्राफ काढावा लागणार आहे. म्हणजे पुढच्या म्हणजे 10वीच्या दृष्टीने जर बघितलं तर आता जो भाग आपण पाहणार आहोत तो खूप महत्वाचा आहे. आणि या अर्थानं जर बघितलं तर मी पहिले इक्वेशन घेतलेले x प्लस वाय इक्वल टू 5, x अधिक वाय बरोबर 5, बरोबर आहे. म्हणजे बाळांनो, एक सर्वसाधारणपणे अशी ज्यावेळी समीकरण येतात त्यावेळी याचा अर्थ काय, x अधिक वाय बरोबर 5. तर आता मी एक पहिला मुद्दा सांगणार आहे की कोणत्याही एक पहिली गोष्ट बघूया की कोणत्याही दोन चलातल्या रेषीय समीकरणांचा आलेख काढायचा म्हटलं तर कमीत कमी आपणाला त्या दोन चलातल्या रेषीय समीकरणाच्या कमीत कमी 3 उकली माहित असणं आवश्यक आहे. 3 सोल्युशन्स, 3 उत्तर घेणं गरजेचं आहे. आता म्हणणार सर समीकरण म्हटलं की त्याला एकच सोल्युशन असतं, नाही बाळांनो. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ऍज इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स म्हणजे जर एकच दोन चलातलं रेषीय समीकरण घेतलं तर एकाच दोन चलातल्या रेषीय समीकरणाला असंख्य उकले असतात. हे आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे मॅथ्स 1 मधला जो चॅप्टर आहे त्यामध्ये आपण बघितलेले आहे. इथं सुद्धा याला या समीकरणाला हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याला सुद्धा इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स असणार आहे म्हणजे असंख्य उकले असणार आहे. परंतु आपल्याला असंख्य उकलींची गरज नाही, कमीत कमी 3 पेक्षा कमी नको, 3 पेक्षा जास्त घेतल्या तरी चालतील, परंतु मिनिमम 3 सोल्युशन्स आपल्याला रिक्वायर आहे, बरोबर आहे. आता कमीत कमी 3 सोल्युशन जर आपल्याला आवश्यक असतील तर यामध्ये या तुम्ही समीकरण सोडवलेल्याला महत्व नाही, परंतु तुम्हाला त्याची जे टेबल आहे तो टेबल 3 सोल्युशनचा टेबल तुम्हाला करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. आता बाळांनो, थोडासा विचार जर केला तर हे समीकरणाचं अर्थ आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल. x प्लस वाय इक्वल टू 5 म्हणजे x आणि y ह्या अशा दोन संख्या आहेत की त्यांची बेरीज 5 येते. मराठीमध्ये जर बघितलं तर x आणि y ह्या अशा दोन संख्या आहेत की त्यांची बेरीज 5 येते. अशा आपल्याला संख्या शोधायच्या. आता बाळांनो, थोडस आपण याच्यासाठी टेबल तयार करूया. तुम्ही पटपट संख्या सांगू शकाल बाळांनो, पटपट संख्या सांगू शकाल. मी इथं एक टेबल तयार करतो. कमीत कमी 3 सोल्युशनचा आपल्याला हा टेबल तयार करायचा आहे आणि टेबल तयार केल्यानंतरच आपण याचा काय करणार आहे, ग्राफ काढणार आहे बाळांनो. ते पॉइंट प्लॉट करून त्याचा ग्राफ आपण बघणार आहोत. आणि हे मी आता सांगितलं त्या पद्धतीनं पुढल्या वर्षाच्या दृष्टीने जर बघितलं तर हे खूप मोठं प्रकरण आहे, खूप महत्वाचं प्रकरण आहे. मोठं म्हणता येत नाही, परंतु खूप महत्वाचा भाग जो आहे आताचा तो आपण पाहणार आहोत. मिनिमम 3 सोल्युशन मी घेतो इथं, कमीत कमी 3 सोल्युशन साठी 3 मी हा टेबल तयार केलेला आहे. आता हा पहिला टेबल तयार करत असताना हा x म्हणजे इथं x च्या व्हॅल्यू घ्यायच्या सगळ्या, इथं y आणि परत ह्याचा ऑर्डर पेयर म्हणजे x y हे तुम्ही घेणार आहे, असा तक्ता तयार करणार आहे. आता बाळांनो, साहजिकच आहे, मी समजा x बरोबर 0 घेतलं, मनाने घ्यायच्या किमती आपल्याला कोणत्याही किमती घ्यायच्या, फक्त आपल्या आलेख कागदावर बसण्या इतपत बसणाऱ्या एवढ्याच अशा प्रकारच्या संख्या घ्यायच्या आपल्याला.
समजा मी x बरोबर 0 घेतलं तर y बरोबर किती येईल हो? म्हणजे याचा अर्थ शून्यामध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर उत्तर 5 येईल. साहजिकच आहे. काय मिळवावं लागेल शून्यामध्ये? बघा विचार करून. बरोबर आहे. काय मिळवावं लागेल तर 5 मिळवावं लागेल. म्हणजे y बरोबर 5 येईल. म्हणजे हे पहिली सोल्युशन झालं 0,5. पहिलं सोल्युशन काय झालं 0,5. आता तुम्ही म्हणणार सर हे खरंच का हो? बघूया आपण. आता हे सोल्युशन आपण इथं सोडवून बघूया बाळांनो. चालेल? मग आता मी x बरोबर किती घेतलं होतं सुरुवातीला? x बरोबर 0. ही किंमत कशी घ्यायची? कुठली पुस्तकात बघून घ्यायची का नाही? आपल्या मनाची घ्यायची, जी सुटेबल पडेल अशी. मग आता बघा इक्वेशन लिहिलं x प्लस y इक्वल टू 5. बरोबर आहे. x ची किंमत मी 0 घेतले. 0 अधिक y बरोबर 5. म्हणजेच y बरोबर किती आलं 5. म्हणून हे पहिलं सोल्युशन झालं 0,5. आलं का लक्षात? 0,5. बरोबर आहे. आता दुसरं घेऊया. दुसरं एक घेतो. x बरोबर किती घेऊया? बरं 3 घेऊया. x बरोबर 3 घेऊया तुम्ही म्हणताय तर. आता मी जर x बरोबर 3 जर घेतलं तर x, आता तुम्ही म्हणणार सर x चीच किंमत घ्यायची का हो? असं काही नाही बघा. y ची किंमत घेतली तरी चालेल. पण जसं ज्या समीकरणाला योग्य किंमत म्हणजे योग्य व्हेरिएबलची किंमत तुम्हाला निवडावी लागेल. आता इथे मी x ची निवडली, y ची निवडली, काही फरक पडणार नाही कारण का x आणि y याचे कोएफिशिएंट 1 आहेत. एकच आहेत सहगुणक. बरोबर आहे. म्हणून x बरोबर 3 घेतलं तर y बरोबर किती येईल? 3 मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर 5 येईल? साहजिकच आहे. किती येणार इथं? 2. म्हणजे किती येणार? ऑर्डर पेअर 3, 2. 3, 2. बघूया खरंच येतं का? मग समीकरण लिहून घेऊया, सोडवूया. x अधिक y बरोबर 5. x ची किंमत तुम्ही किती घेतली बाळांनो? तुम्ही नाही, मीच घेतलेले 3. 3 अधिक y बरोबर 5. आता हे सोडवायला पाहिजे. आता काय झालं? हे 2 व्हेरिएबल होतं, हे 1 व्हेरिएबल मध्ये झालं कारण एकच चल राहिलं. म्हणून y ची किंमत काढायची. y बरोबर 5. हे अधिक 3 आहे, इकडे आल्यानंतर वजा 3 झालं आणि 5 वजा 3 म्हणजे उत्तर किती आलं? 2. म्हणजे पहिलं दुसरं सोल्युशन आलं 3. ऑर्डर पेअर मध्ये 3, 2. 2, 3 नव्हे. पहिलं x नंतर y ची सोल्युशन 3, 2. बरोबर आहे. आणखी काय तुम्हाला वेगळं काय सांगायचंय का? तुम्ही म्हणाल सर मग आता y बरोबर घेऊन बघूया की. चालेल. आता ह्या सगळी इक्वेशनला चालतंय. y बरोबर किती घेताय? y बरोबर y बरोबर 4 घेताय का? बरं चला y बरोबर 4 घेतल्यावर काय होईल? y 4 घेतलेले म्हणजे 4 मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर उत्तर 5 येईल बाळांनो? बरोबर आहे. 1 मिळवल्यानंतर. इथं 1. मग आता इथं 1 4 लिहू का 4 1 लिहायचं? ऑर्डर्ड पेअर आहे ना, म्हणजे क्रमिक जोडी. क्रमिक जोडीमध्ये पहिलं x चं लिहिलं पाहिजे. म्हणजे पहिलं x चं किती? 1 आणि नंतर 4. बघूया येतंय का? खरंच येतंय का? x अधिक y बरोबर 5. बरोबर आहे. म्हणून x अधिक, आता y ची किंमत घेतलेली, y 4 घेतलेले बरोबर 5. बरोबर आहे. म्हणजेच x बरोबर 5 अधिक 4 चं काय झालं? वजा 4. म्हणून x बरोबर 5 वजा 4 म्हणजे किती आलं? 1. म्हणजे काय आलं? 1, 4 झालं. मिनिमम 3 सोल्युशन घेतले, कमीत कमी 3 सोल्युशन. आता मला हे पॉइंट प्लॉट करायला लागेल. माझ्याकडे हे एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टम जे आहे ते आलेख कागदावर. आता बरेच मुलं साध्या आपल्या वहीच्या कागदावर करतात, ते योग्य नाही बाळांनो. हे सगळं ग्राफ आहे, तो ग्राफ पेपरवरच शिकला पाहिजे. बरोबर आहे. मग आता बाळांनो पहिला पॉइंट आहे 0,5. बरोबर आहे. मग आता याचा पहिला कोऑर्डिनेट आहे तो एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. ज्यावेळी एक्स कोऑर्डिनेट 0 असतो त्यावेळी तो पॉइंट बरोबर आहे. कुठे येतो? वाय ऍक्सिस वर. मग हा वाय ऍक्सिस आहे इथं. वाय ऍक्सिस वर कसलं आहे? +5 आहे. +5 कुठं आलं? वाय ऍक्सिस वर इथं आलं. म्हणजे हा पॉइंट असणार आहे. कुठला? आता हे लिहायचं नाही तरी पण लिहितो मी 0,5. 0,5. अवघड आहे काय? नाही. आता पुढे बघूया. 3, 2 दोन्हीही पॉझिटिव्ह आहे, दोन्हीही धन आहे. दोन्ही धन संख्या आहेत. एक्स निर्देशक धन आहे, वाय निर्देशक धन आहे. म्हणजे तो पॉइंट कुठे येणार? अगदी बरोबर आहे. कुठे येणार आहे? कुठं? पहिल्या क्वाड्रंट मध्ये. पहिला क्वाड्रंट हा आला. एक्स 3 आहे. एक्स चं 3. एक्स 3 आहे ना, पहिला 3 आहे. एक्स चा 3 आणि वाय चा किती आहे? वाय चा किती आहे? 2 आहे. बरोबर आहे.
मी जरा थोडस माझ्याकडे ग्राफ पेपर नाही बाळांनो, मला जरा थोडस हे करावं लागतंय, माप घेऊनच हे पॉइंट प्लॉट करतोय मी. हा आला माझा पॉइंट, म्हणजे कुठला आला 3 2, बरोबर आहे. चला 2 पॉइंट तर झाले. आता पुढं 1 4 हे दोन्हीही पॉझिटिव्ह आहे. एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तो कुठे येणार फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्स चा किती आहे बघा, एक्स चा कोऑर्डिनेट 1 आहे, म्हणजे एक्स चा कोऑर्डिनेट 1 आहे. 1 वरून आपल्याला वरच्या बाजूला गेलं पाहिजे अशा रीतीने. जरा थोडस मला आता ग्राफ पेपर नाही बाळा माझ्याकडे, हे ग्राफ पेपर नाही म्हणजे मला ग्राफ पेपरवर शिकवायचं नव्हतं, फाळ्यावर शिकवायचं होतं. हाला 1 4, बरोबर आहे. आता परत हे बघा, हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत का, एक रेषीय आहेत का, हे तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत का याचा विचार करूया. असतील का बघूया, पट्टी ठेवून बघूया आपण येत आहेत का तिन्ही बिंदू एक रेषीय. माझ्या माहितीप्रमाणे येत आहेत बाळांनो, आहे. चला ह्यातून जाणारी एक रेषा काढूया, आणि हा म्हणजे या समीकरणाचा ग्राफ झाला. कोणता, x + y = 5, x + y = 5. मी कसे ग्राफ काढतोय बघा, मोठा ग्राफ काढलाय इथं, बाणाची टोकं, बरोबर आहे. आणि इथं कुठेही इथं एखादी रिकामी जागा असेल तिथं त्याचं इक्वेशन लिहून टाकूया. काय इक्वेशन, x + y = 5, x + y = 5. अशा रीतीने या इक्वेशनचा पहिला ग्राफ झालेला आहे. मला वाटतं फारसं कठीण आहे असं नाही. आता तुम्हाला एक आयडिया शिकवतो बघा, सांगू एक आयडिया, तुम्ही सुद्धा ओळखाल सहजरित्या. इथं x आणि y हे दोन व्हेरिएबल आहेत. x चा कोएफिशियंट 1 आहे, y चा सुद्धा कोएफिशियंट 1 आहे. आहे का, x चा कोएफिशियंट 1 आहे, y चा कोएफिशियंट 1 आहे, आणि या दोघांची ऍडिशन 5 येते. म्हणून हे दोन्हीही ह्या इक्वेशनचा ग्राफ जो आहे तो दोन्ही अक्षाला बघा ओरिजिन पासून 5 डिस्टन्स वर इंटरसेक्ट करतोय. हे ओरिजिन आहे का, बरोबर आहे. आरंभ बिंदू तिथून एक्स अक्षाला कुठं किती अंतरावर बघा, 1 2 3 4 5 आला का, 5 मधून गेला का, जातोय. हे कधी होतं बाळांनो, एक्सचा कोएफिशियंट, एक्सचा सहगुणक 1, वायचा सहगुणक 1, आणि पुढे किती 5 आहे. बरं आता इथंही बघूया, आरंभ बिंदू पासून 1 2 3 4 आणि 5 बघा, 5 मधूनच गेला, म्हणजे x + y = 5. अशा समीकरणांचं आले हे असं असे जाणार आहे. आता लक्षात आलं असेल तुमच्या मला काय सांगायचंय ते, लक्षात आले ना, बरोबर आहे. आता आपण दुसरं इक्वेशन, काही वेळा बाळांनो काही इक्वेशन असे असतात की त्याचं सोल्युशन आपण डायरेक्ट आपण मांडू शकतो, डायरेक्ट ग्राफच काढू शकतो. बघा आता समजा दुसरं इक्वेशन तुम्हाला दिलं, जरा हे तुम्ही लिहून घेतलं असेल असं गृहीत धरतो, घेतलं का लिहून, जरा हे थोडस मी हा भाग आहे तो हा भाग मी इथला पुसून टाकतो. बघा दुसरा ग्राफ बघूया इथं, जरा थोडस आपण टॅक्स सुद्धा बघूया बघा, म्हणजे आपल्याला जरा श्रम कमी पडावे हा उद्देश आहे माझा. दुसरा ग्राफ बघितला, x + y = 3, x + y = 3. आता टेबल तयार केलाच पाहिजे, याला केला पाहिजे, टेबल तयार करूया. बघा आता मी इथं एकाच ग्राफ पेपरवर 2 ग्राफ काढतोय बाळांनो. खरं तर एकावर एकच ग्राफ काढायचा होता, परंतु आपण 2 काढतोय. बघूया आता तुम्ही सुद्धा इथं सांगणार आहे की मी तुम्हाला इथं एक गोष्ट शिकवण्यासाठी हा रिपीट केलेला आहे मी बाळांनो. मला एक गोष्ट तुम्हाला टाइप सांगायची होती म्हणून मी रिपीट केलेले त्याच टाइपचं एक्झाम्पल, फक्त पुढचा संख्या जी आहे ती संख्या तेवढी मी बदललेली आहे, ती संख्या तेवढी बदलली आहे. x y आणि xy याचा ग्राफ डायरेक्ट काढता येऊ शकेल. मी टेबल मध्ये किमती न लिहिता कसा सांगतो मी तुम्हाला.
इथं x प्लस वाय बरोबर 5 आहे आणि इथं x प्लस वाय इक्वल टू 3. म्हणजे याही इक्वेशनचा ग्राफ जो आहे तो ग्राफ एक्स ऍक्सिसला ओरिजिन पासून किती डिस्टन्स वर इंटरसेक्ट करेल? बरोबर आहे 3. आणि वाय ऍक्सिसला सुद्धा वाय अक्षाला सुद्धा किती डिस्टन्स वर किती अंतरावर तो छेदेल? 3. म्हणजे तो ग्राफ कसा जाणार आहे माहितीये? हा असा जाईल बघा, असा ग्राफ आहे. मी आता हे उलट करतोय, असं करायचं नसतं, पण तुम्हाला काही गोष्टी माहित पाहिजेत की गणिताचा भाग किती सोपा आहे. समानता जर अभ्यास केला तर गणित खूप सोपं आहे, गणितात काही अवघड नाही, गणित खूप विषय सोपा आहे. बघा हा ग्राफ त्याचा असा येणार आहे, x अधिक y बरोबर 3. खरंच येणार आहे का? आता आपण अगोदर ग्राफ काढलाय बघा. आता ह्याची संख्या बघूया. समजा मी x बरोबर 1 घेतला, म्हणजे x 1 घेतला तर x मध्ये y मिळवायचा आपल्याला. म्हणजे 1 मध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर, हा बरोबर आहे, कोणती संख्या मिळवल्यानंतर उत्तर 3 येईल. 3 आहे ना इथं पुढे 3 येईल, बरोबर आहे. काय मिळवल्यानंतर 2, बरोबर आहे 2. म्हणजे काय येणार आहे? ऑर्डर पेयर क्रमिक जोडी 1 2 आली. आता हे जे बिंदू काढतोय ते बिंदू ह्या रेषेवरच आले पाहिजे तर आपण काढलेला ग्राफ बरोबर आहे म्हणायचं, बरोबर आहे ना? बरं चला पुढे x बरोबर किती घेऊया? बोला की x बरोबर, चला ठीक आहे 3 घेतलं, x बरोबर 3 घेतलं, x बरोबर 3 घेतलं, y बरोबर किती येईल बघा. 3 मध्ये काय मिळवल्यानंतर 3 उत्तर येईल. 3 मध्ये काहीच मिळवावं लागणार नाही, म्हणजेच काय मिळवावं लागेल? 0 मिळवावं लागेल. म्हणजे 3 0, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणणार सर हे तुम्ही पटपट लिहिताय, तुम्ही सोडवून दाखवा. इथं 2 क्रमांक असा देतो, म्हणजे हे रोमन अंकात इथं आपण असं करूया. x बरोबर पहिलं किती घेतलं होतं तुम्ही? 1 घेतलं होतं, म्हणजे x अधिक y बरोबर 3. तर 1 अधिक y बरोबर 3, म्हणजे y बरोबर 3 वजा 1, म्हणजे y बरोबर किती आला? 2 आले का? म्हणजे काय आला? 1 2, बरोबर आहे. दुसरा काय घेतला तुम्ही? x बरोबर किती घेतलं? 3 घेतलं, बरोबर आहे. म्हणजे x अधिक y बरोबर 3, म्हणजे 3 अधिक y बरोबर 3, म्हणजे जिथं x आहे तिथं 3 त्याची किंमत ठेवली. आता हे अधिक 3 आहे, उजव्या बाजूला गेलं म्हणजे काय होईल? बरोबर आहे वजा होणार आहे. म्हणजे 3 वजा 3 म्हणजे किती आलं बाळांनो? 0. म्हणजे ऑर्डर पेयर x चं 3 आहे आणि y चा 0. कळलं का? कळलं? बरं चला कोणतरी हळूच फुटफुटलं, सर x बरोबर 0 घ्या की हो. बरं चला x बरोबर 0 घेऊया. y बरोबर किती? शून्यात काय मिळवल्यानंतर उत्तर 3 आहे. हा 3 मिळवल्यानंतर म्हणजे 0 3 0 3. आता बाळांनो हे तीनही बिंदू या रेषेवर आले तरच मी अगोदर न हे करता, हे कधी करता येतं? x चा निर्देशक 1 आहे, x चा सहगुणक 1 आहे, y चा सहगुणक 1 आहे आणि उत्तर किती आहे? त्याचं बेरीज किती आहे? 3. बेरीज आहे म्हणून पहिल्या क्वाड्रंट मध्ये आलं बघा, पहिल्या चरणात आलं, बरोबर आहे. मग आता बघूया 1 2 पहिला बिंदू, याच्यावर येत आहेत का बिंदू? 1 2 म्हणजे x ऍक्सिसचा किती? 1, x ऍक्सिसचा 1 आणि y ऍक्सिसचा 2. बघा आला का बिंदू त्याच्यावर? x ऍक्सिसचा 1 आणि y ऍक्सिसचा 2 आला का इथं? बघा 1 2 आला. पुढं 3 0 म्हणजे y निर्देशक 0, म्हणजे तो बिंदू कुठे येणार? x ऍक्सिस वर, बरोबर आहे. x ऍक्सिस वर म्हणजे इथं आला बघा. x ऍक्सिस हा आहे आडवा, इथं आला का? त्या आता हे तिन्ही बिंदू, हे 2 तर बिंदू ह्या रेषेवर आले. आता तिसरा येतोय का बघूया. 0 3 कोणता निर्देशक 0? बरोबर आहे x निर्देशक 0. x निर्देशक 0 तर तो कुठे येणार बिंदू? y ऍक्सिस वर. y ऍक्सिस वर किती अंतरावर? तर y निर्देशक किती आहे? 3 आहे, अधिक 3 आहे, म्हणजे वरच्या बाजूला इथं आला अधिक 3, म्हणजे 0 3 आले का बघा तिन्ही बिंदू. आणि इथं मग समीकरण लिहून टाकूया. इथं कुठेही द्या पण ह्या रेषेच्या जवळ लिहा बाळांनो. x अधिक y बरोबर 3, x अधिक y बरोबर 3. कोणाकोणाच्या लक्षात आलंय? 100% लक्षात आले का बाळांनो? आले? याचे आलेख ग्राफ याचा लक्षात आला तुमच्या? नक्की? बरं चला ठीक आहे. असं हे दोन्ही आलेख काढा. आता तुम्ही दुसरा कागद घ्यायचा बाळांनो. दुसऱ्या कागदावर दुसरं एक इक्वेशन घेऊया. आता हे मी पुसून टाकतो.
जरा थोडस मी आता या स्केलचा वापर करतो बाळांनो, कारण का वेळ तो ते स्केल आखण्यात वेळ खूप जातो. बरोबर आहे, हे पुसून टाकतो आता इथं. चला इक्वेशन बघूया. आता तिसरं इक्वेशन घेतो मी. आता तिसरं एक जरा वेगळ्या पद्धतीचं इक्वेशन ह्यामध्ये बदल करूया. 2 व्हिडिओ करू बाळा, वेळ गेला तरी चालेल, परंतु हा आला पाहिजे भाग 10वीच्या दृष्टीनं. बघा आता मी इथं तिसरं समीकरण घेतो. तिसरं x वजा y बरोबर 2. x वजा y बरोबर 2. म्हणजे अशा 2 संख्या शोधायच्या आहेत की त्या 2 संख्येतला फरक 2 आला पाहिजे. त्या 2 संख्येतला फरक 2 आला पाहिजे. म्हणजे त्यांच्यामध्ये फरक किती पाहिजे? बरोबर आहे, 2 पाहिजे. बघा जरा बघूया. आता कितीतरी सांगता येतील. 3 1 3 आणि 1 मधला फरक 2च येतोय. बरोबर आहे. मग आता पहिलं मी घेतो, कुणाची घ्यायची किंमत इथं, हाही प्रश्न आहे जरा. तर शक्यतो इथं किंमत घेताना जे ऋण, ज्या चलाला ऋण चिन्ह आहे, बघा परत वाक्य वापरतोय, दुर्लक्ष करू नका. ज्या चलाला ऋण चिन्ह आहे त्याची किंमत मनानं घ्या. म्हणजे कुणाची घेऊया? अशा प्रकारच्या समीकरणामध्ये इथं एक्सचा सहगुणक सुद्धा 1 आहे, वायचा सहगुणक सुद्धा 1 आहे आणि त्या दोनांना फरक आहे. म्हणजे वायची किंमत इथे घ्यावी लागेल. मी वाय बरोबर 1 घेतो. y बरोबर 1 घेतलं तर बघूया, सोडवूया. x वजा y बरोबर 2 म्हणजे x वजा y ची किंमत घेतलेली आहे 1 घेतलेली बरोबर 2. म्हणजे x बरोबर हे वजा 1 आहे, इकडे आल्यानंतर काय झालं? अधिक 1 झालं. म्हणजे x बरोबर किती झालं? 3 आलं. म्हणजे y जेव्हा तुम्ही 1 घ्याल त्यावेळी x तुम्हाला 3 येणार आहे. म्हणजे ऑर्डर पेअर आली 3 1 3 1 आली. बरं चला दुसरं एक बघूया. आता दुसरं घेऊया. इथंच लिहितो बघा. कुणाची किंमत घ्यायची? वायचीच किंमत घ्यायची. समजा y बरोबर y बरोबर किती घेऊया? 4. y बरोबर 4 घेतलं तर बिंदू बसणार नाही बाळा. मोठी संख्या नको घ्यायला, जरा थोडीस लहान संख्याच घेऊया. बरं चला y बरोबर 2 घेऊया. चला ठीक आहे, y बरोबर 2 घेतलं. म्हणजे इथं y बरोबर 2 घेतलेले आपण. आता x ची किंमत किती येते बघूया. x वजा y बरोबर 2 म्हणजे x वजा y ची किंमत आहे 2 बरोबर 2 म्हणजे x बरोबर 2 अधिक 2 म्हणजे x बरोबर किती आलं? 4. क्रमिक जोडी जर लिहायचं म्हटलं तर x ची उकल आहे 4 आणि इथं y ची उकल y बरोबर किती घेतलेले 2. म्हणजे ज्यावेळी तुम्ही y बरोबर 2 घ्याल त्यावेळी x बरोबर 4 घेतलं पाहिजे. म्हणजे 4 2 आलं. बरोबर आहे. आता तिसरं एक घेऊया. तिसरं y बरोबर किती घेताय? चला ठीक आहे 0 घेतलं. y बरोबर 0 म्हणताय तुम्ही. घेऊया y बरोबर 0. आता x वजा y बरोबर 2 म्हणजे x वजा 0 बरोबर 2. म्हणजेच काय? x मधून 0 गेलं म्हणजे xच राहिलं. x बरोबर 2 म्हणजे ज्यावेळी y बरोबर तुम्ही 0 घ्याल, y बरोबर 0 घ्याल त्यावेळी x बरोबर किती येणार आहे? 2 येणार आहे. म्हणजे क्रमिक जोडी झाली 2 0. काय झाली? 2 0. आता हे पॉइंट प्लॉट करूया. जरा थोडंसं तुमच्याही लक्षात येईल बाळांनो. पॉइंट प्लॉट करूया. बघा आता 3 1 आहे. 3 1 म्हणजे x ऍक्सिसचा 3 आहे, y ऍक्सिसचा 1 आहे. 3 1 x ऍक्सिसचा 3 y ऍक्सिसचा 1 3 1. बघा x ऍक्सिसचा 3 आणि y ऍक्सिसचा 1. जरा थोडस स्केल करतोय मी आणि नंतरच हे करूया बाळांनो, कारण का एकतर बिंदू पॉइंट कोलिनियर आले पाहिजेत. रिकव होत जरा थोडस. माझ्या ग्राफ पेपर नाही बाळांनो, काय इलाज नाही. ग्राफ पेपर इथं कुठला आला? 3 आणि 1. बरं पुढं 4 2 म्हणजे x ऍक्सिसचा 4 आणि y ऍक्सिसचा 2. x ऍक्सिस हा आहे
बरोबर आहे. आणि हे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत ना, इथं सुद्धा हा दोन्ही पॉझिटिव्ह होतं म्हणून फर्स्ट क्वाड्रंट मध्ये घेतलं मी. हे 4 2 आहे, ते दोन्हीही पॉझिटिव्ह आहे म्हणून कुठे येणार आहे, बघा कुठे येईल, 4 2 फर्स्ट क्वाड्रंट मध्येच येणार आहे. एक्स ऍक्सिसचा 4 आणि वाय ऍक्सिसचा 2. बघा इथं आला 4 2, बरोबर आहे. आता पुढचा पॉइंट आहे 2 0 2 0. कुठे ना त्याचा वाय कोऑर्डिनेट आहे तो 0 आहे. वाय कोऑर्डिनेट जर 0 असेल तर तो पॉइंट हा बरोबर आहे एक्स ऍक्सिस वर असणार आहे म्हणजे इथे येईल पॉइंट हा, बरोबर आहे. 2 0, बरोबर आहे. आता हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत का बघूया, पट्टी घेऊया. आहेत तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत ना, तिन्ही बिंदू एक रेषे आहेत. जरा थोडस हे होईल बाळांनो, आणि मग यातून जाणारा अशा पद्धतीचा एक आलेख काढूया. आता तुम्ही म्हणणार सर हा पॉइंट तुमचा खाली राहिला, जरा थोडस माप माझं चुकलेलं आहे, तिथं ऍक्युरेट येत नाही. हा बघा आता हा ग्राफ काढल्यानंतर, हा ग्राफ ज्यावेळी काढाल तुम्ही तुमच्या लक्षात येईल बाळांनो. चला ठीक आहे, पुरेच आहे. डबल मोठी रेषा नको, जाड रेषा नको, स्मूथ लाईन पाहिजे, म्हणजे अशी शार्प लाईन पाहिजे बाळांनो. हा आणि बाणाची टोकं काढलेली पाहिजे. आणि मग तिथं इक्वेशन लिहूया. काय तर x वजा y बरोबर 2, x वजा y बरोबर 2, बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही ग्राफ काढू शकता. आता एक थोडासा भाग जर बघितला तर इथं x चा कोएफिशियंट पण 1 आहे, y चा कोएफिशियंट सुद्धा 1 आहे, आणि इथं +2 आहे, अधिक 2 आहे. म्हणून तो जाताना कसा गेलाय बघा, जाताना असा गेलेला आहे की पहिला क्वाड्रंट आहे, चौथा क्वाड्रंट आहे, तिसरा क्वाड्रंट आहे. दुसऱ्या क्वाड्रंटचा संबंध आलाच नाही, आला नाही. म्हणजे इथं +2, x +2, x मोठं आहे आणि हे उत्तर +2 आहे म्हणून +2, एक्स ऍक्सिसचा +2, आणि y लहान आहे म्हणून y चा ऋण 2, y चा ऋण 2. ह्या बिंदूतून जाणारा हा ग्राफ आहे. लक्षात येते. आता बाळांनो असं जर बघितलं तर तुम्ही याच्या आधारे दुसरा एक ग्राफ काढू शकाल. बघा मी आपण इथं सॉरी हे पुसतोच जरा थोडस, हे लिहून घ्यावं लागेल तुम्हाला. आता आपण उलट करूया मगासारखं. मगासारखं म्हणजे काय तर इक्वेशन मी फक्त लिहितो x - y आणि अगोदर ग्राफ काढूया. x - y = 5, x वजा y बरोबर 5. आता ह्याचा ग्राफ काढायचा. मी डायरेक्ट टेबल तयार करतो बघा, आपण सोडवून तर बघणारच आहे, पण टेबल तयार करूया अगोदर. बघा आता x y आणि xy, बरोबर आहे. आता इथं बघा x वजा y बरोबर 2 आहे, x धन आहे y ऋण आहे, बरोबर आहे. आणि इथं +2 आहे, +2 आहे, म्हणजे इथं मला x चा सुद्धा +5 घेतला पाहिजे, म्हणजे तो पॉइंट इथं असणार आहे बघा, बरोबर आहे. आणि y लहान आहे म्हणून इथं -2 आले, म्हणजे इथं y लहान आहे तर इथं काय येणार आहे -5 येणार आहे. म्हणजे ह्या दोन बिंदूतून जाणारी अशी रेषा ह्याचा आलेख असणार आहे, बरोबर आहे. मी डायरेक्ट ग्राफ काढतो, आणि परत ह्याचं उत्तर त्याच्यावरच येत आहेत का बघूया.
एक पाऊल पुढे गणित शिकावं लागतं, तरच गणित आपल्याला छानपैकी जमतं. एक पाऊल पुढे शिकायचं. हे मी जरा उलट शिकवतोय. खरं तर हा भाग घेणं गरजेचं नाही. काही मुलांना जरा हे वाटत असेल. चला ठीक आहे, बरोबर बाळा. आता इथं सुद्धा आपण अगोदर ग्राफ काढला. आता येणारे बिंदू त्याच ग्राफवर येतात का ह्याचं चेकआउट करायचं आहे आपल्याला. मग आता एक वाय बरोबर घ्यावं लागेल. मग वाय बरोबरच घेतलं होतं का वाय नाही. वाय बरोबर किती घेऊया? वाय बरोबर 0 घेऊया. चला वाय बरोबर 0 घेतलं म्हणजेच काय? एक्स वजा वाय बरोबर 5. वाय 0 घेतलेले म्हणजे एक्स वजा 0 बरोबर 5. म्हणजेच एक्स बरोबर किती आलं? बरोबर आहे 5 आलं. म्हणजे ऑर्डरला पेअर जर बघितलं तर 5 0 बरोबर आहे. म्हणजे वाय 0 घेतलं त्यावेळी एक्स 5 आलं म्हणजे 5 0 बरोबर आहे. जरा दुसरं घेऊया. वाय बरोबर 5 घेऊया बघा. वाय बरोबर 5 घेऊया. मग काय येते बघूया. तर एक्स वजा वाय बरोबर 5. आता वाय ची किंमत यामध्ये भरावी लागेल. ही मनाने घेतली किंमत एक्स वजा 5 सॉरी वाय बरोबर वजा 5 घेतो मी. वाय बरोबर वजा 5 घेतलं बरोबर. म्हणजे एक्स वजा कंसात वजा 5. कारण का हे मूळचं समीकरणातलं ऋण चिन्ह आहे आणि हे वजा 5 घेतले. ऋण ऋणचं काय होईल? बरोबर आहे धन होईल. म्हणजे एक्स अधिक 5 बरोबर 5 आलं. म्हणून एक्स बरोबर अधिक 5 आहे इकडे आल्यानंतर वजा 5 म्हणजे एक्स बरोबर किती आलं? 0 आलं. म्हणजे ऑर्डरड पेअर जर म्हणलं तर एक्स ची किंमत 0, वाय ची किंमत वजा 5. म्हणजे ज्यावेळी तुम्ही वाय वजा 5 घ्याल त्यावेळी एक्स किती असणार आहे? 0 0 आणि वजा 5. जरा मगा विचार करा. मगा ज्यावेळी बघितलं त्यावेळी दोन्ही प्लस होतं. त्यामुळं एक एक्स प्लस असलं, एक्स ची किंमत प्लस असली तर वाय ची किंमत तेवढी प्लस, वाय ची तेवढीच किंमत प्लस होती. कारण का मध्ये प्लस चिन्ह होतं या अगोदरच्या दोन समीकरणामध्ये. जरा निरीक्षण करा मागं पान उलटून. आता इथं एक्स प्लस आहे वाय मायनस आहे. म्हणजे एक्स जर प्लस घेतलं तर वाय मायनस येते बघा. येत आहे. चला ठीक आहे. आता पुढं वाय बरोबर 1 घेतो. जरा थोडस मी चेक करतो बाळांनो. बसेल दिसतंय का नाही त्याचं चेकआउट करायचं तुम्हाला. इथं घेतो जरा जागा अपुरी आहे बघा. इथं किंवा नाही ग्राफ पेपर मध्ये जात आहे इथंच घेऊया बघा. वाय बरोबर 1 घेतलं किंवा वाय बरोबर वाय बरोबर वजा 2 घेऊया. काय होतंय बघूया. वाय बरोबर वजा 2 म्हणजेच एक्स वजा वाय बरोबर 5. म्हणजेच एक्स वजा कंसात वजा 2 बरोबर 5. म्हणजेच एक्स बरोबर एक्स अधिक 2 बरोबर 5. म्हणजेच एक्स बरोबर 5 अधिक 2 चं वजा 2 झालं. म्हणजे एक्स बरोबर किती आलं? 3. ऑर्डर द पेअर 3 आणि वाय किती घेतलाय तुम्ही? वजा 2. चला आता हे 3 पॉईंट इथे येतात का बघूया. आता इथं बघा पहिला 5 0 आहे. 5 0 म्हणजे वाय निर्देशक 0 आहे. म्हणजे तो बिंदू बरोबर एक्स अक्षावर असणार. वाय 0 झाला की एक्स अक्षावर असणार. मग इथं आला बघा तो बिंदू. इथं आला बरोबर आहे. दुसरा बिंदू बघा. इथं एक्स 0 आहे. पहिला निर्देशक 0 आहे. पहिला निर्देशक 0 आहे. दुसरा निर्देशक ऋण 5 आहे. म्हणजे एक्स 0 आहे म्हणजे याचा अर्थ तो वाय अक्षावर. आणि वाय अक्षाचा असताना कसा आहे? तर ऋण 5 आहे. म्हणजे वाय अक्षाचा ऋण 5. हा वाय अक्षाला त्याचा ऋण 5 इथं आला बरोबर आहे. दुसरा काय आला तुमचा? 3 वजा 2. 3 आणि वजा 2. 3 आणि वजा 2 म्हणजे एक्स ऍक्सिसचा 3, एक्स अक्षाचा 3 आणि वाय अक्षाचा वजा 2. बघूया पट्टी घेतो मी. वाय अक्षाचा वजा 2 बघा बघू येतोय बिंदू बरोबर आहे. तर वजा एक्सचा 3 घेतला मी आणि वायचा वजा 2 इथं घेतोय मी. आला का बघा येणार. म्हणजे इथं 3 आणि वजा 2 आणि इथं काय आहे? 5 0 आणि इथं काय आहे? 0 वजा 5.
बरोबर आहे. आता इक्वेशन इथं लिहून टाकूया. इथं लिहितो, इथं जागा आहे, जिथं जागा असेल तिथं लिहा x वजा y बरोबर किती 5 आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकता बाळांनो आणि त्याचे ग्राफ आहेत ते ग्राफ काढू शकता. असाच क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर, आता हे तुम्ही 2 ग्राफ तर काढणारच आहे. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 9 मधला सब क्वेश्चन आहे 1 म्हणजे 9व्या प्रश्नातला प्रॅक्टिसेस 7.2 सराव संच 7.2 मधला 9वा प्रश्न आहे आणि त्या 9व्या प्रश्नातला पहिला आकडा आहे. तो पहिला आकडा तुम्ही सोडवा. याच्यानंतरच जरा थोडस, आता आपण इथं x आणि y चे सहगुणक 1 असणारी समीकरणं बघितली. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये जरा थोडेसे वेगळ्या प्रकारची समीकरणचा अभ्यास करूया. आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. आजच्यासाठी धन्यवाद. पुन्हा सांगतोय, चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आजच्यासाठी आपण धन्यवाद. हॅव अ गुड डे.